माझं नाव विजया रेमा सुनील फरकाडे. माझ्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवमस्ती राळेगाव. माझा वर्ग 4. मी तुम्हाला बाबा आमटे यांच्याविषयी 25 प्रश्न सांगणार आहे. प्रश्न: बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होते? मुरलीधर देवीदास आमटे. प्रश्न: बाबा आमटे यांचा जन्म कधी झाला? 26 डिसेंबर 1914. प्रश्न: बाबा आमटे यांचा जन्म कुठे झाला? वर्धा जिल्ह्यात, हिंगणघाट, महाराष्ट्र. बाबा आमटे यांचे वडील कोण होते? देवीदास आमटे. बाबा आमटे कोणत्या व्यवसायाने सुरुवात केली? वकील, अधिवक्ता. बाबा आमटे समाजकार्याकडे का वळले? कुष्ठरोग्यांची दयनीय अवस्था पाहून. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी कोणता आश्रम स्थापन केला? आनंदवन. आनंदवन कुठे आहे? वर्धा जिल्ह्यात, महाराष्ट्र. प्रश्न: आनंदवनाची स्थापना कधी झाली? 1949. बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव काय होते? साधनाताई आमटे. बाबा आमटे यांना बाबा हे नाव कसे पडले? लोक प्रेमाने त्यांना बाबा म्हणू लागले. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी काय काम केले? त्यांना उपचार, शिक्षण व स्वावलंबन दिले. प्रश्न: बाबा आमटे यांच्या कार्याचा मुख्य उद्देश काय होता? दुर्बल व उपेक्षित लोकांचे पुनर्वसन. बाबा आमटे यांना कोणते राष्ट्रीय सन्मान मिळाले? पद्मश्री, पद्मविभूषण. बाबा आमटे यांना पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला? 1971 साली. बाबा आमटे यांना पद्मश्री भूषण पुरस्कार कधी मिळाला? 1986 साली. बाबा आमटे हे कोणत्या चळवळीत सहभागी होते? पर्यावरण व सामाजिक चळवळी. बाबा आमटे यांचे पुत्र कोण होते? विकास आमटे आणि प्रकाश आमटे. प्रकाश आमटे कशासाठी प्रसिद्ध आहेत? सामाजिक कार्यासाठी. बाबा आमटे यांचे प्रसिद्ध वाक्य कोणते? मी कुष्ठरोगांवर प्रेम करतो, रोगांवर नाही. बाबा आमटे यांनी तरुणांना काय संदेश दिला? समाजासाठी काम करा. बाबा आमटे यांचे निधन कधी झाले? 9 फेब्रुवारी 2008. प्रश्न: बाबा आमटे यांचे कार्य कोणत्यासाठी प्रेरणादायी आहे? समाजसेवकांसाठी. बाबा आमटे यांचे जीवन कोणत्या मूल्यांचे उदाहरण आहे? करुणा, सेवा, त्याग. बाबा आमटे यांचे सर्वात मोठे योगदान काय मानले जाते? आनंदवनाची निर्मिती व समाजसेवा. धन्यवाद.